नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ॲज यू कॅन सी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीमध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. कोणकोणती पदे आहेत, ॲप्लिकेशन कशा प्रकारे करू शकता, डेट्स काय आहेत इम्पॉर्टंट, तर सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. तर मित्रांनो, हे ऑफिशियल सेबीचं जे आहे ते PDF आहे, जे की 31 पेजेसचं आहे. याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती आपण पाहणार आहोत. तर रिक्रुटमेंट कशाची आहे, तर बघा, रिक्रुटमेंट ऑफिसर ग्रेड ए असिस्टंट मॅनेजरचं पद आहे, जे की ग्रेड एचं आहे. त्याच्यामध्ये जनरल स्ट्रीम, लीगल स्ट्रीम, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्ट्रीम, हे सर्व स्ट्रीम्स याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल पण स्ट्रीम आहे, पण पद जे आहे ते असिस्टंट मॅनेजरचं आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट कोणत्या आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे, तर ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑफ फी आणि ऑनलाईन ऑक्टोबर 30, 2025 ते नोव्हेंबर 28, 2025 पर्यंत तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. ऑलरेडी जवळपास 13 ते 14 दिवस पास आउट झालेले आहेत. 28 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरून टाका. त्याचबरोबर जे कॉल लेटर्स असतात, जे की आपण त्याला ही म्हणूया, हॉल तिकीट्स म्हणूया, तर हॉल तिकीट्स जे आहे ते तुमच्या ईमेल आणि SMS वर तुम्हाला प्रोव्हाइड होऊन जातील एक्झामिनेशनच्या प्रायर. त्याचबरोबर फेज 1चे जे ऑनलाईन एक्झामिनेशन असेल ते जानेवारी 10ला होणार आहे 2026 मध्ये, आता जे जानेवारी महिन्यामध्ये. फेज 2ची ऑनलाईन एक्झामिनेशन फेब्रुवारी 21 तारखेला 2026 मध्ये, आणि फेज 3चा जो इंटरव्ह्यू आहे तो त्याची डेट जे असतात त्या लवकरच येतील. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म भरताल तुम्हाला 3 फेजमधून जावं लागेल. पहिली एक्झाम, दुसरी एक्झाम आणि तिसरी इंटरव्ह्यू. हे तुम्हाला तिन्ही क्वालिफाईंग होणे गरजेचे आहे. त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये जॉब मिळून जाईल. ह्याच्यामध्ये बघूया, स्ट्रीम्स दिलेल्या आहेत, नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहेत, आणि त्याचबरोबर आउट ऑफ PWD साठी किती रिझर्व्ड आहेत ते सुद्धा दिलेले आहेत, आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन. व्हिडिओला पॉज करा. तुम्ही जे आहे ह्याची क्वालिटी थोडी ह्या व्हिडिओची इन्क्रीज करा, जेणेकरून तुम्हाला जागा ज्या आहेत त्या कळतील. याच्यामध्ये टोटल 56 जागा आहेत, पण मीच सांगत आहे, ठीक आहे. UR मध्ये 23 जागा, OBC यांच्यासाठी 14 जागा, SC यांच्यासाठी 10, ST या प्रवर्गासाठी 4 आणि EWS 5. आउट ऑफ विच PWBD म्हणजे पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी यांच्यासाठी 1, जे B आणि LV असतं, ऑटिझम ज्यांना आहे त्यांना 1, आणि अजून 1 जागा याच्यामध्ये रिझर्व ठेवण्यात आलेली आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे सर्वांसाठी, मास्टर्स डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा, मिनिमम 2 वर्षाचं ड्युरेशन असलं पाहिजे. एनी डिसिप्लिन, बॅचलर्स डिग्री इन लॉ किंवा बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. आता हे जर तुमचं मास्टर्स किंवा जे आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, मिनिमम 2 वर्ष तरी कमीत कमी केलेलं असेल, एनी डिसिप्लिन, बॅचलर्स डिग्री इन लॉमध्ये झालेले असेल किंवा तुमचे इंजिनिअरिंगमध्ये झाले असेल, तर तुम्ही याच्यासाठी क्वालिफाय होता. त्यानुसार तुम्ही जे आहे ते याच्यासाठी अप्लाय करू शकता. तर तुम्हाला अप्लाय करायच्या आधीच पाहायचं आहे की तुम्ही याच्यासाठी एलिजिबल आहात की नाही. आता प्रत्येक जी स्ट्रीम आहे त्यानुसार इथे जे आहे ते नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहेत, आणि त्या पोस्ट तुम्ही स्क्रीनवर व्हिडिओला पॉज करून पाहू शकता किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये इझिली विचारा. आता ह्या PDF मध्ये जसं तुम्ही खाली पाहाल तर ह्याच्यामध्ये आरक्षणाच्या तरतुदी ज्या आहेत त्यानुसार दिलेलं आहे की जे पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी असतील, जे मी आता वरीच सांगितलं, तर कशा प्रकारे ते याच्यासाठी अप्लाय करू शकतात किंवा कशा प्रकारे त्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात. एज लिमिट बघू शकता, तर ॲज ऑफ नाव 30/9/2025 पर्यंत तुमचं जे वय आहे ते इथं दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये एज लिमिट जी आहे ते आपण पुढे पाहूया. तर ह्याच्यामध्ये सर्वप्रथम तुमची एज जी आहे ती 30 वर्ष क्रॉस नसली पाहिजे. त्याचबरोबर सप्टेंबर 30, 2025 कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न ऑन ऑर आफ्टर ऑक्टोबर 1, 1995, 1 ऑक्टोबर 1995च्या नंतरचा जन्म पाहिजे. याच्यामध्ये अपर एज लिमिट जे आहे ते रिलॅक्सेशन दिलेले आहे. जसं की मी तुम्हाला इथेच सांगेल, SC ST या प्रवर्गासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असतं ॲज पर ॲक्ट. OBC या प्रवर्गासाठी जे आहे ते 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असतं, आणि ऑदर्ससाठी जे आहे ते एज रिलॅक्सेशन त्यात नाही आहे, मॅक्झिमम 30 इयर्सच आहे. पेपर कसा आहे, तर बघा, फेज 1चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 राहील. मॅक्झिमम मार्क पहिल्या याच्यामध्ये 100, दुसऱ्या 100. त्याचबरोबर पहिल्या पेपरसाठी 60 मिनिट, दुसऱ्या पेपरसाठी 40 मिनिट. कट ऑफ जो आहे तो 30% आणि सेकंड पेपरसाठी 40% असा कट ऑफ आहे. ॲग्रिगेट कट ऑफ आहे सर्व 40%. अशा प्रकारे तुम्हाला फेज 1ची एक्झामिनेशन आहे. फेज 2 एक्झामिनेशन आहे पेपर 1, पेपर 2. याच्यामध्ये कोणकोणते जे आहेत स्ट्रीम्स आहेत, सब्जेक्ट आहेत, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हे सर्व मी रीड करत नाहीये, अदरवाईज आपला व्हिडिओ जो आहे तो ॲक्च्युली 20 ते 25 मिनिटाचा होऊन जाईल. पण मी तुम्हाला सिम्पली सांगत आहे की ज्या मॅक्झिमम मार्क्स आहेत ते प्रत्येक स्ट्रीममध्ये 100 मार्क्स दिलेले आहेत. प्रत्येकाचं ड्युरेशन दिलेलं आहे, आणि कट ऑफ 40 मिनिटाचा आहे. त्याच्यामध्ये जे वेटेज आहे ते 1/3 असणार आहे, काही ठिकाणी 2/3 असणार आहे. याच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला तिथे रिप्लाय देऊन टाकेल. त्याचबरोबर
फेज 2चे जे हॉल तिकीट्स आहेत त्याच्याबद्दलही माहिती दिलेली आहे की ते तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील. आता वेटेज कसं दिलेलं आहे, तर इंटरव्ह्यूचं वेटेज आपण पाहूया. 75%, मॅक्सिमम मार्क्स जे आहे ते 11.25%, रिलेव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन जे रिलेव्हंट पोस्ट आहे त्याचं क्वालिफिकेशनसाठी 25%, मॅक्सिमम मार्क्स 3.75% असे वेटेज 100% दिलेलं आहे आणि तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स 15 दिलेले आहेत. अशा प्रकारे याचं वेटेज जे आहे इंटरव्ह्यूचं दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू बी क्वालिफाय करायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये जे एक्झाम सेंटर आहेत ते आपण पाहूया. तर प्रत्येक स्टेट वाईज याच्यामध्ये एक्झाम सेंटर्स देण्यात आलेले आहेत. ते एक्झाम सेंटर्स तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. जसे आपल्या इथं गोवा साइड बाय साइड, दिल्ली, आसाम, बिहार अशा ठिकाणी सुद्धा याचे एक्झाम सेंटर्स आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही फेज 2चे बी एक्झाम सेंटर जे आहेत ते सुद्धा फॉलोइंग दिलेले आहेत. इथं पुण्यामध्ये सुद्धा याचं एक्झाम सेंटर आहे. ते सुद्धा कन्सिडर केलं जातं, म्हणजे तिथं तुमची एक्झाम जी आहे ती घेतली जाते. आता ॲप्लिकेशन फी काय काय आहे, तर जे अनरिझर्व्ड कॅन्डिडेट आहेत, ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस आहेत त्यांना ₹1000 प्लस 18% जीएसटी, जे की जीएसटी आहेच बघ ह्याच्यामध्ये. त्याचबरोबर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी या स्टुडंटसाठी ₹100 फीस आहे आणि 18% प्लस जीएसटी वगैरे लागू शकतो. म्हणजे फीस नॉर्मली ₹1000 आहे सर्वांसाठी आणि जे रिझर्व्ड कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी ₹100 आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी तेही रीड करू शकता की त्यांना फिजिकल रिक्वायरमेंट्स इथं काय काय देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही या जागांसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो. तुम्हाला जर याच्याबद्दल वाचायचं असेल, हा PDF पाहिजे असेल तर आमच्याशी Instagramवर कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे. किंवा याच्याबद्दल इंटरेस्टेड असाल तुम्ही, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही पूर्ण करत असाल आणि तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर सिंपल, जर अडचणीत असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. अशाच अपकमिंग व्हिडिओसाठी त्या ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.